22 मार्च 1982 42 वर्षांपूर्वीची ही 30 तारीख आहे ज्या दिवशी मराठा आरक्षणासाठीची मशाल पहिल्यांदा पेटली। माथाडी नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत पहिला मोर्चा काढला आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा काळानुसार पुढे येत राहिला। लाखोंचे मुकमोर्चे झाले, क्रांती मोर्चे झाले, रास्ता रोको झाले आणि उपोषणही झाले। मराठा बांधवांच्या एकजुटीला या वाटेत अनेक नेतेही भेटले, मात्र या मागणीला खरा जोर आणि रेटा लावला तो मनोज जरांगे यांनी। त्यांच्या उपोषणावर लाठीमार झाला आणि अखंड महाराष्ट्रातला मराठा बांधव पेटून उठला। मराठा आरक्षणाचा लढा एखाद्या वणव्यासारखा दऱ्याखोऱ्यातून पसरला आणि या सगळ्या गोष्टीला आता मूर्त स्वरूप मिळाले, ते सरकारने विशेष अधिवेशनात मंजूर केलेल्या विधेयकामुळे। मात्र मनोज जरांगे अजूनही समाधानी नाहीत, म्हणून मराठा आरक्षणाचा प्रवास अजूनही थांबलेला नाही। तो कुठपर्यंत जाणार आणि कोणत्या मार्गाने जाणार या प्रश्नांबाबतचा हा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट पाहूया। छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार। मराठा आरक्षण विधेयक अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं। सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्यात टिकणारं 10% आरक्षण दिल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं। मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती, वस्तुस्थिती होती आणि ते आपण साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षणासाठी जे काही लढा उभारला होता, जे आंदोलन केलं, तो ऐरणीवर होता। समाजाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या। मला आणि आपल्या सर्वांनाच त्यांच्या वेदना आणि व्यथांची कल्पना आहे, पुरेपूर जाणीव आहे। मला कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा असा विचार करता येणार नाही। या समाजाच्या सारखं इतर कुठल्याही समाजाचं जर आंदोलन आणि ते लढा सुरू असता तरी मी तीच भावना व्यक्त केली असती। आपले आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एक वाक्य आहे, सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं, सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यांनी देशाला दिला आहे। एकाचीच बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव मला आहे आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही। आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानंतर सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला, त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि अखेर राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मांडलं। मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललं आहे। आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे। हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय, देण्याची शपथ आम्ही घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे मी जे आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा। हा सॅम्पल सर्वे नाही, हा एक्सटेन्सिव्ह सर्वे आहे। हा पूर्णपणे डीपमध्ये जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्यामुळे 2 कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे, 2.5 कोटी लोकांपर्यंत जाऊन 4 लाख लोकांनी हे काम केलेलं आहे। त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच। मराठा समाजाला 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली। हे 10% आरक्षण फक्त नोकरी आणि शिक्षणात मिळणार आहे।
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 10% आरक्षण लागू होईल। मराठा समाजाला सरकारी शाळा, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा परिषद, विद्यापीठ आणि इतर सरकारी कार्यालयांमधील नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणार आहे। मराठा लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्येही आरक्षणाचा लाभ मिळेल। मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण हे मागास प्रवर्गातील नाही, ते स्वतंत्र संवर्गातील आहे। त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाला मिळत असलेल्या सगळ्याच सवलती लागू होणार नाहीत। मराठा आरक्षण कोर्टात टिकावं यासाठी राज्य सरकारनं विशेष खबरदारी घेतल्याचं सांगितलं। त्यासाठी मागास आयोगानं इंदिरा सहानी खटल्याचा आधार घेतला। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार प्रगत वर्गात नसलेल्या मराठ्यांची संख्या 84% इतकी आहे। मराठा समाज राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 28% इतका आहे। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 94% शेतकरी मराठा आहेत। अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येते आणि त्यानुसारच मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्यात आलंय। मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यामुळे राज्यातल्या 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। महाराष्ट्रात आधीच आरक्षण 52% आहे, त्यात 10% आरक्षणाची भर पडली आहे। मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळालेलं नाही। मराठा समाजाच्या राज्यातील संख्याबळानुसार या समाजात पुरेसं प्रतिनिधित्व आहे, त्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही, असं राज्य मागासवर्ग आयोगानं आपल्या अहवालात म्हटलंय। एकनाथ शिंदेनी वेळ मारून नेली असं काही लोक म्हणू लागले, परंतु शब्द देताना विचारपूर्वक 10 वेळा 100 वेळा विचार करून आम्ही शब्द देतो। बाळासाहेब देखील आम्हाला तसं म्हणायचे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मी एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता, दिघे साहेबांचा कार्यकर्ता। एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो, पाळण्याचा प्रयत्न करतो, कधी शब्द मी फिरवत नाही। त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत। मी राजकीय बोलू इच्छित नाही। 1.5 वर्षापूर्वीचा कित्ता मला गिरवायचा नाही। म्हणजे शब्द दिलेला शब्द पाळतो जयंतराव, म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय। 2018 सालचा मराठा आरक्षणाचा कायदा आणि 2024 सालचा मराठा आरक्षणाचा कायदा यात काय फरक आहे तर तेही पहा। 2018 सालच्या मराठा आरक्षण कायद्यानुसार 16% आरक्षण देण्यात आलं होतं, तर 2024च्या मराठा आरक्षण कायद्यानुसार 10% आरक्षण देण्यात आलं। 2018च्या कायद्यात असणाऱ्या कलमांची संख्या 18 इतकी होती, तर 2024च्या कायद्यात असणाऱ्या कलमांची संख्या 20 इतकी आहे। 2018 सालचा कायदा गायकवाड आयोगाच्या शिफारसीनंतर करण्यात आला होता, तर 2024 सालचा कायदा राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनंतर करण्यात आला। 2018 साली देण्यात आलेलं मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं। आता 2024 साली दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्यासाठी सरकारची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।